नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून शासन निर्णय म्हणजे जी-आरसाठी नवीन वेबसाईट जी आहे ती लॉन्च करण्यात आलेली आहे. आता तुम्ही बारकोडवरून सुद्धा जी-आर डाउनलोड करू शकता आणि नवीन वेबसाईट्स वरून सुद्धा जी-आर आता डाउनलोड करू शकता. आता कशा पद्धतीने तुम्ही जी-आर मोबाईलमधून डाउनलोड करू शकता, बारकोड कसा आहे, या सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहात, जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जी-आरची जी काही नवीन वेबसाईट आहे, या नवीन साईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटचं लिंक आहे gr.maharashtra.government.in. या नवीन वेबसाईट आता तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी-आर सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. याची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. येथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की गव्हर्नमेंट रिझॉल्युशनचं ऑप्शन दिसेल आणि येथे आपल्याला जी-आरचं बटनवरती पाहू शकता. या जी-आरच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व जी-आरच्या बटनावरती जसं तुम्ही क्लिक कराल तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंट ऑप्शन आहेत. पहिला आहे डिपार्टमेंटचं ऑप्शन दिलं आहे. त्यानंतर टायटलचं ऑप्शन, डेट टू डेट, युनिक कोड, कीवर्ड. आता हे काय ऑप्शन आहे ते सांगतो. पहिला आहे डिपार्टमेंट लिस्ट. डिपार्टमेंट लिस्टमध्ये आपण जे काही आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत त्या डिपार्टमेंटचा जी-आर तुम्ही इथे शोधू शकता. जो काही डिपार्टमेंट आहे तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली ते खाली येऊन कॅपेचा टाकून व्हेरीफाय कॅप्शन सर्च करू शकता. म्हणजेच त्या डिपार्टमेंटचे सर्व जे काही जी-आर असतील ते तुम्हाला इथे येणार आहेत. तसेच जर तुम्हाला एखाद्या जी-आरचे टायटल माहीत असेल तर तुम्ही इथे टाकून कॅप्चा टाकून सर्च करू शकता. एखाद्या तारखेचा स्पेसिफिक तारखेचा जर तुम्हाला जी-आर हवा असेल तर तो येथे तुम्ही तारीख आहे ती सिलेक्ट करू शकता. कोणत्या तारखेपर्यंत हवा आहे तो युनिक कोड माहीत असेल तर युनिक कोड टाकू शकता आणि एखादा कीवर्ड म्हणजेच एखादा शब्द टाकून तुम्हाला सर्च करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या ऑप्शनमध्ये सर्च करू शकता. अशा पद्धतीचे हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर जर तुम्ही खाली आला तर खाली ऑप्शन आहे. खाली तुम्हाला सर्व जी-आर जे आहे ते इथे दिसतील, ज्यामध्ये सिरियल नंबर आहे, त्यानंतर डिपार्टमेंटचं नाव आहे, त्यानंतर टायटल आहे, कोणता जी-आर आहे, त्यानंतर युनिक कोड दिसेल, जी-आरची तारीख दिसेल, कधी जी-आर अपलोड झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही नवीन ऑप्शन जो आहे तो ॲड करण्यात आलेला आहे तो म्हणजे QR कोडचा ऑप्शन आहे. हा QR कोड जर तुम्ही शो QR कोड केला तर हा QR कोडचा फोटो काढून तुम्ही दुसऱ्याला पाठवू शकता. हा जर QR कोडवरती स्कॅन केला किंवा सर्च केला तर या QR कोडवर जो जी-आर जो आहे तो डाउनलोड होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तसेच PDF डाउनलोड करायची असेल तर PDF तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. एखाद्याला फक्त तुम्ही हा QR कोड जरी पाठवला तर या QR कोडमधून जी-आरसुद्धा हा डाउनलोड करू शकता होणार आहे आणि QR डाउनलोड PDF येथे PDF सुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे ऑप्शन आहेत. तसेच सर्व प्रकारचे सर्व जी-आर तुम्ही ते आता नवीन वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. हे नवीन पोर्टल आहे. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.